नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचे जे नोटिफिकेशन आहे ते आहे की मल्टीटास्किंग म्हणजेच नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार CBIC अँड CBN एक्झामिनेशन 2025साठी हे नोटिफिकेशन आहे. मित्रांनो, सिंपल पूर्णपणे अटी त्यानंतर पात्रता या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर आपण जर पाहिलं डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशनची जर 26/7/2025 ते 24/7/2025 या दरम्यान आपल्याला हे ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर लास्ट डेट जर पाहिली आपण मित्रांनो तर 24/7/2025 पर्यंत आपल्याला ही फॉर्म भरायची शेवटची डेट आहे इथे. त्यानंतर फी पेमेंटसुद्धा मित्रांनो 25/7/2025च्या आतमध्ये आपल्याला करायचं आहे, म्हणजे जवळजवळ आपल्याकडे 1 महिन्याचा काळ आहे. बाकी शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी आहे ती 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान येऊ शकते मित्रांनो. तर मित्रांनो खूप म्हणजे 2 ते 3 महिन्याचा आपल्याकडे काळ आहे. आज जरी अभ्यासाला सुरुवात केली तरीसुद्धा तुम्ही हे जी काही वेकेन्सी आहे ती क्रॅक करू शकता. चला तर पुढे बघूया. जवळजवळ 87 पानांची ही पूर्णपणे नोटिफिकेशन आहे. एवढी मोठी नोटिफिकेशन आपण वाचणार नाही आहे. जे मेन मुद्दे आहेत त्यातच आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये वेकेन्सीचा विचार जर केला तर यामध्ये हवालदार CBN आणि CBN 1075 वेकेन्सी ह्या आहेत. त्याचसोबत MTSच्या वेकेन्सी मित्रांनो अजूनपर्यंत क्लिअर झालेल्या नाही आहेत, परंतु त्यासुद्धा खूप साऱ्या असतात. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपण अंदाज लावू शकतो की 2 ते 3 हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी ह्या असणार आहेत. आता मित्रांनो बघूया हे नोटिफिकेशन भरण्यासाठी आपल्याला वयाची पात्रता काय असणार आहे. तर एज लिमिट जी आहे ती 1/8/2025 पर्यंत पकडले जाणार आहे, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर तुम्ही जर 18 ते 25 वय तुमचं असेल म्हणजेच MTSसाठी म्हणजे 2/8/2000 ते 1/8/2007 या दरम्यान जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही MTSचा फॉर्म भरू शकता. त्याचसोबत 18 ते 27 वर्षे जे आहे ते CBIC आणि CBN हवालदारसाठी आहे. यामध्ये तुमचं जन्मतारीख जर 2/8/1998 ते 1/8/2007 या दरम्यान जर असेल तर तुम्ही हा फॉर्म CBNCचा किंवा CBNचा भरू शकता. त्यानंतर पुढे जाऊयात. परमिशन रिलॅक्सेशन जर आपण पाहिलं तर जे SC/ST कास्टमध्ये त्यांना 5 वर्षाचं परमिशन आहे. OBCसाठी 3 वर्ष, PWBDसाठी 10 वर्ष, PWBDसाठी 13 वर्ष, PWBD SC/STसाठी 15 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 इयर आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस रिटायर्ड फ्रॉम द ॲक्च्युअल एज, म्हणजे तिथून तुम्हाला 3 वर्ष एक्स्ट्रा मिळणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारे बाकीसुद्धा ज्यांना एजमध्ये रिलेक्शन दिले ते म्हणजेच डिफेन्स पर्सनल असतील किंवा डिफेन्स पर्सनल डिसेबल्ड असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एम्प्लॉईज असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एम्प्लॉईज जे असतील त्यांनासुद्धा इथे एजचे रिलेक्शन अशा प्रकारे दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण जर विचार केला तर जे विडोज आहेत, डायव्होर्स वुमन आहेत, वुमन ज्युनिटी सेपरेटेड अँड हु आर नॉट रिमॅरिड यांच्यासाठी 35 वयापर्यंत एजची अट जी आहे ती इथे दिलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. डेट ऑफ बर्थचा जर विचार आपण केला तर डेट ऑफ बर्थ आपली पूर्णपणे जी 10वीच्या सर्टिफिकेट वरती जी आहे ती सर्टिफिकेटची डेट आपली पकडली जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचं असेल तर ॲप्लिकेशन फीचा विचार जर केला आपल्याला टोटली ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ssc.nic.वरतून. तर यामध्ये फक्त तुम्हाला 100 रुपये फी लागणार आहे. आणि जे वुमन कॅन्डिडेट आहेत आणि कॅन्डिडेट्स बिलॉंग टू शेड्यूल कास्ट SC/ST पर्सन जे आहेत त्यांना मित्रांनो इथं फीमध्ये एक्झम्पशन आहे, म्हणजे त्यांना फी भरायची नाही आहे मित्रांनो. आता मित्रांनो परीक्षेचं सेंटर बघूयात. तर परीक्षा सेंटर आपण वेस्टर्न झोनमध्ये येतो बऱ्यापैकी. तर वेस्टर्नचा जर विचार केला मित्रांनो तर आपल्या वेस्टर्नमध्ये कोणकोणते स्टेट येतात ते आपण थोडक्यात पाहूया आणि त्यानुसार तुमचं जे काही परीक्षेचं सेंटर आहे ते तुम्ही इथे निवडू शकता. तर याच्यामध्ये वेस्टर्नमध्ये नगर हवेली, दमण, दीव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र. तर याच्यामध्ये तुम्ही अहमदाबाद, त्यानंतर वडोदरा, राजकोट, सुरत, गांधीनगर, मेहसाणा, अमरावती, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव आणि पणजी या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली जे काही ते फॉर्मसाठी अप्लाय करू शकता, म्हणजे एक्झाम सेंटरसाठी. मित्रांनो एक्झामचा जर विचार केला तर यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सिलेबस जर पाहिला तर न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटीसाठी 20 जे आहेत नंबर ऑफ क्वेश्चन 20 असणार आहे आणि मॅक्झिमम मार्क 60 असणार आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये टाईम ऑफ ड्युरेशन 45 मिनिट असणार आहे. 60 मिनिट फॉर कॅन्डिडेट इलिजिबल फॉर स्क्राईब ॲज पर पॅरा 8. त्यानंतर सेक्शन 2 जर आपण पाहिलं तर रिझनिंग अँड ॲबिलिटी प्रॉब्लेम सॉल्विंग. त्याच्यानंतर सेक्शन 2मध्ये जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन.
तर याच्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण तुमची एक्झाम असणार आहे. ही जी सिलेबस आहे मित्रांनो, ह्या सिलेबसनुसार तुमचा एक्झाम होणार आहे. बाकी जे काही इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहेत सिलेबसबद्दल म्हणा किंवा तुमच्या बाकी यामधील कोणतीही डाऊट असू द्या, तुम्ही सिम्पल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ अजून एकदा आपल्याला बनवता येईल. आता मित्रांनो, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PSTचा विचार जर केला तर मेल आणि फिमेल या दोघांसाठी आपण बघूया. तर मेलसाठी हाईट जी आहे ते 157 सेंटीमीटर आहे मित्रांनो. जे रिलॅक्सेबल 5 सेंटीमीटर मिळणार आहे ते कोणाला मिळणार आहे तर घरवलीस, आसामीस, गोरखास अँड मेंबर ऑफ शेड्यूल्ड ट्रिबल्स म्हणजे ST. नंतर चेस्ट तुम्हाला 81 सेंटीमीटर न फुगवता आणि 5 सेंटीमीटर फुगून म्हणजे जवळजवळ 86 सेंटीमीटर असणं इथं गरजेचं आहे मित्रांनो. मुलींसाठी 152 सेंटीमीटर आणि बाकी जे काय इथे दिलेले आहेत जसे जे इन केस ऑफ घरवालीस असतील, आसामीस असतील किंवा गोरखास असतील त्यांना इथं सूट दिलेली आहे. बाकी वजन मुलींचं 48पेक्षा कमी नसावं आणि 2 kg जे आहेत त्यांना बाकी जे काही मेंबर स्टेट आहेत त्यांना इथं दिलेलं आहे. थोडक्यात काय मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहोत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची वजन किंवा हाईटमध्ये सूट नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. मित्रांनो, MTSमध्ये काम काय असतं, डॉक्युमेंट्स कोणते लागतात, परीक्षेचं स्वरूप कसं असतं याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील. यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करायचे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.